अमेरिकेसह अरेबियन देशामध्ये लोकप्रिय असलेले एव्होकॅडो हे पौष्टिक फळ आता खुलताबाद तालुक्यातील एसगाव नंबर 2 येथे 1.25 एकर क्षेत्रावर यशस्वीरित्या लागवड करण्यात आली असून स्थानिक शेतकऱ्यांसाठी ही एक नवीन प्रेरणादायी बाब ठरत आहे। वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत सर्जन डॉक्टर संजय खंडागळे यांनी आपल्या 1.25 एकर क्षेत्रात अमेरिकन फळबागेची लागवड करून एक नवा आदर्श निर्माण केलाय। डॉक्टर संजय खंडागळे हे मागील वर्षी त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे गेले असताना त्यांनी तेथील आधुनिक शेती आणि फळबागांचा अभ्यास केला। त्यावेळी त्यांनी एव्होकॅडो या फळाची चव घेतली आणि त्यातील पोषक घटकांची माहिती जाणून घेतली। हे फळ महाराष्ट्रातील नागरिकांनाही उपलब्ध व्हावे या उद्देशाने त्यांनी आपल्या शेतात जून 2025 मध्ये त्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला। एव्होकॅडोचे एक झाड वाढल्यानंतर सुमारे 30 वर्ष उत्पादन देते। लागवडीनंतर 3 वर्षांनी फळधारणा सुरू होते, तर 4 वर्षांनंतर उत्पादनात वाढ होते। सध्या बाजारात या फळाला किमान 500 रुपये प्रति किलो दर मिळत असून अरेबियन देश, कुवेत, कतार, इराण, इराक तसेच अमेरिकेत याची मोठी मागणी आहे। आरोग्यदायी गुणधर्मामुळे एव्होकॅडोला विशेष महत्त्व आहे। हृदयविकार, रक्तवाहिन्यातील अडथळे आणि रक्तशुद्धीकरणासाठी हे फळ उपयुक्त मानलं जातं। त्यामुळे भविष्यात याची मागणी अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। डॉक्टर संजय खंडागळे यांनी सांगितलं की 1.5 ते 2 वर्षानंतर झाडास फळधारणा सुरू झाल्यानंतर 1.25 एकर क्षेत्रातून दरवर्षी किमान 5 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असून झाडे पूर्ण वाढ झाल्यानंतर हे उत्पन्न 10 लाखांपर्यंत जाऊ शकते। जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सांगितलं की या भागात प्रथमच अशा प्रकारची फळबाग लागवड करण्यात आली असून इतर भागात 2 ते 4 अशा स्वरूपात शेतकऱ्यांनी एव्होकॅडो या फळाची लागवड केली असून पारंपरिक शेतीसोबतच फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी। नमस्कार, मी डॉक्टर संजय खंडागळे। ज्या वेळेला अमेरिकेमध्ये गेलो होतो कॅलिफोर्नियाला आणि तिथं मी बघितलं की एव्होकॅडो नावाचं एक फ्रूट असतं, तर त्या फ्रूटला खूप मागणी होती कारण ते आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे। आणि असे हे फ्रूटचे झाडं तिथं बघितल्यानंतर मला असं वाटलं की मग आपल्या देशात पण आपण का लावू नये, म्हणून तिथून आल्यानंतर मी या रोपांचा शोध घेतला आणि 140 झाडं आणून माझ्या 1 एकर शेतामध्ये लागवड केली त्यांची। तर आता हे जे झाडं लावून साधारणतः 8 महिने झालेले आहेत आणि अजून 1.5 वर्षानंतर याला फळं येणार आहेत आणि हे खूप लाभदायक आहे। शेतकऱ्यांसाठी ही अशी जर लागवड केली तर फायदेशीर राहू शकते। आपण किती झाडांची लागवड केली? 140 झाडं इथं लागवड केलेली आहे 1 एकरमध्ये।